नमस्कार मित्रांनो, आपण आता चाललो आहे तिरुमालाला. त्या अगोदर आपण जेवण करणार आहोत बुलढाणा अर्बनच्या इथे. हा रस्ता जाईल नंदी सर्कल. बघू शकतो आपण तिरुमालाचा डोंगर. बुलढाणा अर्बन बँक. हे बघा जेवण असं आहे, महाराष्ट्रीयन जेवण, महाराष्ट्रीयन थाळी 165 रुपये अनलिमिटेड. आपण आता मेन गेट पाशी जात आहे, एंट्री गेट. इथून बालाजी बस स्टँडच्या पासून समोर आलो आहे. ही कमान आहे, इथून एंट्री होते चेकपोस्टला. चेकपोस्ट एंट्री आहे, इथून बॅग ते चेक करतात गाडीची. चेकपोस्ट हां थांबे. हे एंट्री पॉइंट आहे. इथून आता घाट चालू होईल. एंट्री पॉइंट हा पाहू शकता आपण, तिरुमाला डोंगर. आणि इकडून आहे तो एक्झिट मार्ग आहे. हा एंट्री मार्ग आहे. समोर जो दिसतो तो चेकपोस्ट आहे. आता इथे गाडी चेकपोस्टला थांबलेलं आहे. गाडी चेक होईल, बॅगा स्कॅन होतील, त्यानंतर वर सोडलं जाईल. हे बघू शकता तुम्ही, स्कॅनिंग आणि चेकिंगचं एरिया आहे. आता तिरुमालाचा घाट सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान घाट आहे. गाडी चालवण्यास सुद्धा मजा येत आहे. गाडी शिस्तात चालवावी लागते. 28 मिनिटांच्या अगोदर जर वर पोचलाल तर तुम्हाला तिथे दंड आकारू शकतात. घाट सेक्शन आहे जाण्याचा. ते 30 मिनिटाच्या अगोदर नाही जायचं. 30 मिनिटाच्या आत तुम्ही गेला तर रश ड्रायव्हिंग फाईन होते. त्यामुळे शिस्तात जायचं, हळू जावं लागतं, नियमांचं पालन करून.
समोर जी बस दिसते आहे ती आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटची बस आहे. हिला खालून तिरुपतीपासून वर तिरुमालापर्यंत जाणे येण्याचं भाडं आहे 160 रुपये रिटर्न. नवे आहे ना. अशी आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटची बस आहे. रेल्वे स्टेशनच्या समोर याचा स्टॉप आहे. श्रीनिवास रेस्ट हाऊस पाशी पण याचा स्टॉप आहे आणि भरपूर बस आहेत. ही सोयीस्कर आहे, चांगले आहेत बस. बसनंच प्रवास करावा शक्यतो. हे आता आपण वर आलेलो आहे तिरुमालाला. हे बघू शकता, इथे असे रूम मिळतात. ऑनलाईन बुकिंग आणि ऑफलाईन बुकिंगवर इथे वरती येऊन. इथे कल्याण कट्टा आहे. इथे आता केस दान करायचं आहे आपण. हे बघू शकता, असं परिसर आहे. कल्याण कट्टा केश दान काउंटर. आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आपण आता निघतोय सांगलीसाठी. 9 वाजलेले आहेत.
हे बघू शकता तुम्ही डोंगर तिरुमाला आहे. तिरुमाला बायपास रोड, तिरुपती बायपास रोड. पहिला टोल नाका पास झालेला आहे. आता टोल निघालो आहे. आपण आता आलो आहे बेंगलोर चेन्नई हायवे. आपण आता तिरुपती बेंगलोर हायवेवरून राईट घेऊन चेन्नई बेंगलोर हायवेला लागलो आहे. बेंगलोर येथून साधारणतः 180 किलोमीटरच्या आसपास आहे. चेन्नई बेंगलोरवरचा हा पहिला टोल नाका लागतोय आता आपल्याला. चित्तूर पाठीमागे चित्तूर आहे, नंतर जाईल बेंगलोरला कोट्टापल्ली टोल नाका. कोट्टापल्ली टोल नाका स्कॅन होत नाही बहुतेक काही गाड्या. मुलबागल रोड टोल नाका 35 रुपीज ओनली. कोलार 2 किलोमीटर, बेंगलुरू 67 किलोमीटर. डोंगराचा व्ह्यू बघा किती मस्त दिसतो. मुलूर 26, होसकोटे 40. किती छान साईड सीन आहेत बघा मित्रांनो. रस्ते तर इतके छान आहेत, असं वाटतंय की आपण फॉरेन कंट्रीत आलो आहे. स्वित्झर्लंड, परत फ्लॉरिडा, फ्रान्स, इतके छान छान रस्ते आहेत. साईड सीन तर इतके मस्त आहेत. डोंगर ते बघून वाहन चालवण्याचा कंटाळाच येत नाही, इतकं मस्त वातावरण आहे. रस्ते तर खूप छान आहेत कर्नाटकमध्ये. ओला तुमकुरा बायपास रोड आणि एक्सप्रेस हायवे. पुणे 870. बायपासवरून राईट घेतलेला आहे आणि नॅशनल हायवे 4 नंबर 48 कनेक्ट केलेला आहे. पुणे Continue on National Highway 4 for 12 kilometers. पुणे बेंगलोर हायवे. या जेवायला मित्रांनो.
जेवण करून आता निघालो आहे पुढे. खूप छान जेवण झालं, मस्त. आणि आता संध्याकाळ होत आहे, बघत आहात तुम्ही कसं अंधार पडत आहे. तर हळूहळू जातो आहे आम्ही आता पुढे. पुढे टोल नाका लागेल. टोल नाक्याच्या बाजूला अगोदरच ढाबा होता, छान ढाबा होता, जेवण मस्त होते. हुबळी टोल प्लाझा. हुबळी ते धारवाड सिंगल रोड आहे. रस्त्याचं काम चालू आहे. 20-22 किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे हा रस्ता सिंगल रोड आहे. हुबळी धारवाड रोड काम चालू आहे, पण गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे की या रस्त्यावर गतिरोधकची काय आवश्यकता नाही. गतिरोधकमुळे गाड्यांचे ॲक्सिडेंट व्हायला लागलेले आहेत. गव्हर्नमेंटने गतिरोधक आणि जिथे जिथे रस्ता कट आहे तो दुरुस्त केला पाहिजे अगोदर. त्याचं काम चालू असल्यामुळे हा टोल नाका बंद झालेला आहे धारवाडचं. आपण आता संकेश्वर चिकोडी रोडला लागलो आहे. 4 नंबर हायवे सोडून आपण आत राईटला आलो संकेश्वरमधून. संकेश्वर चिकोडी इथून 24 किलोमीटर आहे.